पण मला सांगा तुमचं जमलं कसं हो? आमचं ते माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांनी हे स्थळ सुचवलं. कुठे? मरोळला असा मुलगा आहे. मरोळला असा मुलगा आहे म्हणजे पोलीस एक आपल्याच याच्यातला जातीचा मुलगा आहे. तो आपल्या म्हणजे पोलीसमध्ये आहे. तर तुम्ही ते बघावं. तर ते मला मग त्यांचे आई वडील म्हणजे माझे सासू सासरे पहिले मला बघायला आले. कुठे? अंबरनाथला. अंबरनाथला आले? अंबरनाथला बघायला. मग हे कधी आले बघायला? हे दुसऱ्या फेरीला आले. पहिल्यांदा माझे सासू सासरे मला पहिल्यांदा बघायला आले. दुसऱ्या फेरीला का गेला? पहिल्या फेरीमध्ये मी असा विचार केला, पहिले आई वडील बघतील, आई वडिलांना पसंत पडल्यानंतर मग आपण बघू असं. तेव्हा तुम्ही बोलले होते एकमेकांशी, संवाद साधला होता? नाही, त्यावेळेस नाही बोलले नाही, फक्त बघितलं? हा, फक्त बघितलं की पसंत आहे, मला तर पसंत होतं. आणि तिसऱ्यांदा नंतर त्यांची बहीण आणि त्यांचे मामा जेव्हा सगळे आले ना, त्यावेळेस मग मला प्रश्न विचारले की तुझं नाव, तुझं शिक्षण, तुला पुढे काय करायचं. कोणी विचारलं? मिस्टरांनीच विचारलं मला. तुम्ही विचारले आहे ना सगळं? प्रश्न विचारले. तुम्ही नाही विचारले तेव्हा? मी नाही विचारलं. तेव्हा विचारले असते तर बरं झालं असतं, आता विचारताय त्यापेक्षा. बरं, आता मला सांगा, दोघेही तुम्ही पहिल्यांदा भेटले कधी? मी तेव्हा आता सांगितलं ना, जेव्हा बघायला आलो तेव्हा. त्याच्यानंतर म्हणतोय? त्याच्यानंतर आम्ही भेटलो. अंबरनाथ वरून जे निघालात पोहे खाऊन, ते डायरेक्ट लग्नात भेटलात? किती वर्ष गॅप होता मध्ये? जास्त नव्हता, म्हणजे 3 ते 4 महिन्याचा. 4 महिने. तुम्ही एकदाही नाही भेटलात त्यांना? नाही भेटलो. काय हो? नाही. फोनवरती? फोन पण नाही त्यामध्ये, फोन पण नव्हते ना. लँडलाईन आमच्याकडे पण नव्हता, यांच्याकडे म्हणजे यांच्या शेजाऱ्यांचा होता, त्यांचा पण नव्हता त्यावेळेस. त्यामुळे फोन वगैरे काहीच नाही. लग्न कुठे झालं? जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर तालुका आहे, तिकडे लग्न झालं? ते दोघेही मुंबईतले? मुंबईत. लग्न गावी केलं? अरे वा. आता सगळे नातेवाईक गावाला असल्या कारणाने आम्ही मग गावीच लग्न. नातेवाईक कशाला पाहिजे लग्नाला? पाहिजे ते हे काय असतं? एक आपलं हे असतं काय? एक वराड म्हणून म्हणतात, ते पाहिजे. वराड पाहिजे. एक आशीर्वाद पाहिजे आम्हाला त्यांचे. अच्छा, आशीर्वादासाठी तुम्ही अंबळनेरला गेलात. पण ते आले नसते इकडे? ते सगळे येण्यापेक्षा आपण 4 लोक उठून तिकडे गेलेलो जास्त बरं. चांगला प्रयत्न केला तुम्ही, हो की नाही? मग काय काय दाखवलं मुंबईत त्यांना तुम्ही? मुंबईमध्ये सगळं दाखवलं, गेट ऑफ इंडिया पासून ते नॅशनल पार्क पर्यंत. गेटवे ऑफ इंडिया पासून नॅशनल पार्क पर्यंत किती वेळा नेलं तो? एकदाच? दोनदा नेलं. 14 वर्षात 2दा नेलं? काय ॲव्हरेज आहे तुमचा हो? बरोबर. 7 वर्षाला एकदा तिकडनं इथपर्यंत, एकदा नॅशनल पार्क वरून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत, की परत वर्षभर काय बोलायचं नाही, हो ना? तुम्ही किती वर्ष झाली हसलेलं नाही तो? 14 वर्ष लग्नाला झाली, हसणारच झाले ते. बरोबर. तुम्ही कमी हसता का? माझा स्वभाव तसा आहे. कसं आहे? एकदम शांत आहे, सगळ्यांना माहिती आहे. बरं, तुमच्या दोघांमध्ये बोलतं कोण जास्त? आणि तुम्ही म्हणून गप्पच आहात? मी शांत असतो. तुम्ही शांत असता, हो? कामावरून आले जेव्हा मी दिवसभरातलं किंवा पोरांचं किंवा आईबाबांचं कोणाचं सांगायला लागली ना, तर मला म्हणतं तुझी बोलायची ट्रेन थांबतच नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.